नमस्कार, अनितास अग्रिकोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत आलूची भाजी, म्हणजेच आलूचे फतफदे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। प्रथम मी ही आलूची पानं आहेत, 10 ते 15 पानं चिरून घेतलेले आहेत। इथे हिंग, जिरा, कढीपत्ता, राई, मसाला, हळद, धणा पावडर, गूळ, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, चिंच, चण्याची डाळ उकडलेली, ओलं खोबरं, मिरची, टमॅटो, आले लसूणचा ठेचा, शेंगदाणे 1 वाटी। आता आपण तेल घातलेलं आहे तव्यामध्ये, त्यात हिंग घालून आलूची पानं त्यात फोडणीला घालूया। ही पानं वाफेवर थोडा वेळ शिजवायची आहेत। नंतर त्यात आपण गरम पाणी घालणार आहोत थोडंसं, म्हणजे जेणेकरून भाजी चांगली आपली शिजली जाईल। आलूच्या पानांना पाणी सुटतं। थोडासा अर्धा चमचा चिंचेचा फोड पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया। आपण जो चिंचेचा रस घातलेला आहे तो आता झाकण देऊन 5 मिनिटं वाफ येऊ द्या। आपला आलूचं पानं शिजत आलेली आहेत। त्यात आपण थोडे गरम पाणी घालूया, जेणेकरून आपल्या आलूची पानं चांगली शिजली जातील। थंड पाणी घालू नका, थंड पाण्याने कुठलाही पदार्थ तो आवळला जातो, म्हणून जेणेकरून गरम पाणी घाला। इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट असे घालून हे मिश्रण एकजीव करा। पुन्हा झाकण देऊन 5 मिनिटं वाफ येऊ द्या। ही भाजी खायला खूप छान लागते, पण ह्या प्रोसेसिंगला खूप वेळ जातो। हे बघा, आता आपली आलूची पानं शिजलेली आहेत, अजून शिजायला हवेत, पण 80% शिजलेली आहेत। आपण असं बघा, हे बघा शिजलीत। आपण असं चेक करायचं पाणी शिजलंय की नाही ते। आता आपण इथे फोडणीला जिरा, राई, हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे। त्यामध्ये आलं लसूण कट केलेलं आहे ते घालूया आपण। मिरच्या हे मग मस्तपैकी लालसर रंगावर फ्राय करून घ्या। त्यामध्ये शेंगदाणे 1 वाटी, खोबऱ्याचे ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे काप 1 वाटी, हे सगळं त्यात घालून चांगले शिजू द्या। कारण शेंगदाणे आपण 1-2 तास भिजत घातलेले आहेत। आता आपली भाजी कुठपर्यंत आहे शिजत आलेली ते पाहूया। इथे मी 1 वाटी चण्याची डाळ घातलेली आहे, अर्धा टमॅटो, ते सुद्धा या भाजीमध्ये एकजीव करून घ्या। चण्याची डाळ मी अगोदरच शिजवलेली आहे। याच्यामध्ये आता 1-2 लाल मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धणे पावडर, हे सर्व घालून पुन्हा एकदा मिश्रण चांगले एकजीव करून घ्या। थोडासा पाण्याचा हापका मारा, म्हणजे तो स्मोक जो आहे भाजीला तो छान येईल। आता आपण हा तडका त्या भाजीमध्ये घालूया। चांगले एकजीव करून घेऊया आपण ती भाजी। खायला खूप छान लागते, खूप सुंदर। भाकरी, चपाती, भात कशाही सोबत खा, पण जास्त करून ज्वारी बाजरीची भाकरी असते ना, त्यासोबत छान लागते। चवीनुसार मीठ, 1 चमचा चिंचेचा रस आणि लिंबा एवढ्या फोड असते ना तेवढा आपण गूळ घेऊया, तो सुद्धा एकजीव करून घेऊया।
आपली आता भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे। आता भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 1 चमचा बेसन व पाव चमचा तांदळाचं पीठ असं ह्याचं मिश्रण पाणी घालून केलेलं आहे, ते त्यात घालायचं। भाजी मग थोडी दाटसर होते। आपली इथे भाजी आता तयार आहे। छान मस्त आळूचं फतफदं नक्की करा, खूप छान लागते भाजी ही। मी ही रेसिपी माझ्या नंदेकडून, माझी नणंद करायची, त्यांच्याकडून मी शिकलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अनिता सागरी कोली किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा।